पुन्हा एकदा मारव्याचा खूप सुंदर वापर आणि प्रभाव जाणवला आपल्याला. पुढच्या गाण्याकरता मी बोलवतो शिरीष कात्रे आणि सायली वैद्यांना, आणि ते येईपर्यंत एक थोडक्यात फक्त माहिती सांगतो. भगवान श्रीकृष्णांनी म्हणले की वेदा नाम सामवेदा, म्हणजे वेदात वेद कुठला तर सामवेद. तर आपण आता हे सगळं शास्त्रीय संगीत ऐकतोय त्याचं मूळ, त्याचा पाया हा सामवेदात आहे. तुमच्यापैकी ज्यांनी वेदांचा अभ्यास केला असेल त्यांना कदाचित माहिती असेल, ऋग्वेद मधल्या ज्या ऋचा आहेत त्या फक्त 3 स्वरात गायल्या जातात, आणि ते 3 स्वर म्हणजे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित, म्हणजे एक खूप खालचा, एक खूप वरचा आणि एक मधला. आणि नंतर जसजशी पुढे प्रगती झाली आणि सामवेदाचा जन्म झाला तर या 3 स्वरात अजून 4 स्वरांची भर पडली, आणि आजकाल आपण ज्याला 7 लौकिक किंवा गंधर्व सूर म्हणतो तर असे ते 7 स्वर जन्माला आले. आणि त्या स्वरांची तेव्हा सामवेदातली नावं ही कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, मंद्र आणि अतिस्वर्य अशी होती. 7 स्वर. कृष्ट म्हणजे म पासून. तर असे 7 स्वर सामवेदापासून आलेत. आणि आज जर तुम्ही ऐकलं कुठे सामवेदाचं गायन प्रामुख्याने दक्षिण भारतात चालतं, तर ते पूर्ण 7 स्वरात केलं जातं. आणि ही म्हणजे वेदांपासून आपल्याला फक्त गाणंच नाही तर वाद्यांचेही 4 प्रकार तेव्हापासून होते. तात म्हणजे ताऱ्यांची वाद्य, सुशिर म्हणजे हवेची वाद्य बासरी, अवनद्य म्हणजे कातडीचे वाद्य, आणि घन म्हणजे धातूंची वाद्य, अशी 4 प्रकारची वाद्य तेव्हापासून अस्तित्वात होती. आणि वेदांचा काळ काही जण म्हणतात कमीत कमी 4 ते 5 हजार वर्षांपूर्वी, आणि काही जण म्हणतात 21,000 वर्षापूर्वी. एवढ्या वर्षांपासून ही आपली सांगीतिक परंपरा चालू आहे, आणि आज ती एवढी संपन्न झालेली आहे ती आपण ऐकतोय. पुढचं गाणं ऐकूया आपण. जगदीश खेबुडकर यांचं शब्द आहेत, संगीत आहे बाबूजींचं, आणि मूळ गायक आहेत सुधीर फडके आणि आशा भोसले. जागे भावनयनी जा
चिंपिला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला